महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. गेले काही दिवस आपल्या गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन सेल 2 आणि अँटी नार्कोटिक सेल 2 याच्या टीम्स, त्यांचे अधिकारी पोनी कुंभार तसेच पोनी गायकवाड आणि त्यांचे सुपरवायझरी ACP श्री राजेंद्र मुळीक हे सर्वजण काही संशयित इसमांच्या बाबत वर्कआउट करत होते. आणि तो वर्कआउट करत असताना काल फरसखान्याच्या हद्दीतून त्या 2 संशयित इसमांना आपण ताब्यात घेतलंय. ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून एक कंट्री मेड पिस्टल 2 राऊंड तसंच जवळपास 74 ग्रॅम MD हा सापडून आलाय. त्याच्याबद्दल पुढील कारवाई होत आहे. या 74 ग्रॅम MDची किंमत जवळपास 14.5 लाख रुपये आहे आजच्या बाजारामध्ये. पुढील तपासामध्ये साधारणपणे असं एक जाणवतंय किंवा निदर्शनास येतंय की कदाचित हे वेपन जे आहे हे दुसऱ्या एका व्यक्तीला रायव्हलरीमधून त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी वापरलं जाण्याची शक्यता होती. त्याच्याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहे. परंतु महत्त्वाची बाब अशी आहे की एकंदरीतच आपल्या सगळ्या माहितीच्या यंत्रणेचा वापर करून याच्यामध्ये या दोन्ही युनिटच्या अधिकारी अंमलदारांनी एक चांगलं काम करत या इस्मांपर्यंत पोहोचून त्यांना त्याच्यातून शोधून काढलेलं आहे आणि एक चुकीची घटना घडण्यापासून आपल्याला टाळता आलेलं आहे. या दोन्ही संशयित इसम ज्यांना ताब्यात घेतलं यांचं नाव बॉबी सुरवसे, साधारण वय 28, मूळचा लातूरकडचा असलेला, सध्या पुण्यात स्थायिक असलेला, आणि तौसिफ लड्डू रहीम खान, वय साधारण 36, हा राहणार शुक्रवार पेठ एरियातला आहे. तर याबाबत पोलीस अजून अधिक तपास करत आहेत आणि कालांतराने याबाबत आपल्याला तशी कल्पना देण्यात येईल. त्या व्यक्तींनी कोणाचं नाव घेतलंय का की कोणाच्या खुनासाठी हे सगळं त्यांनी पिस्टल आणलं होतं आणि तो व्यक्ती म्हणजे व्यावसायिक आहे की इतर क्षेत्रातला, कुठल्या क्षेत्रातला आहे? याच्याबाबत खरं तर तपास चालू आहे आणि आत्ताच इतक्या लवकर याबद्दल काहीतरी बोलणं हे योग्य ठरणार नाही. सध्या तरी आपल्यापर्यंत असलेली माहिती एवढ्यापुरतीच आहे.